तो सामना सुरू होतोय या ठिकाणी पंच जयपवार सर आणि सुभाष सरांचा इशारा येतोय. तो सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा पहिलं षटक. हा चेंडू यावेळेस स्ट्रॉंग अपील. कीपरने मात्र अपील केलं होतं आणि अपीलामध्ये उत्साह. महेश सर बसा ना. यावेळेस पुन्हा एकदा पायचीचा अपील. यस, इट इज आउट. फलंदाज बाद होतोय आणि यश मिळतोय ते मात्र चिन्मयला. हॅलो. तर पहिला फलंदाज बाद झालाय. काल सुद्धा जिथून सुरुवात झाली होती पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. थोडंसं प्रॉब्लेम झाला होता, मेजर प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर मात्र सामना सुरू झालाय. पहिल्या चेंडूवर डॉट फेकला, दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट टेकन गोलंदाजी करतोय तो चिन्मय. फलंदाज बाद झालाय तो राजू आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये समीर भगत, तिसऱ्या क्रमांकाचा. बघा 20 मिनिटाचा अवधी असेल. मयूर ग्रुप बदलापूर संघ, मयूरजी पिसेकर, प्रतीक पिसेकर असतील तर आपल्याला वॉंग केलं जातोय. 20 मिनिटाचा अवधी असेल. हा चेंडू यॉर्क लाईनचा होता. ड्राईव्ह करतोय चेंडूला ऑन साइडला, लॉंग ऑनला. धाव मिळेल ती फक्त सिंगल. सिंगलने मात्र स्कोर कार्डला मदत केली जाते. 5 धावा धावपळकावरती आल्यात. स्ट्राईकला गौरवला पाहतोय, गौरव मात्रेला पाहतोय. युवाजन स्ट्राईक यावेळेस बॅट खांद्यावरती आणि पाहतोय कोणते क्षेत्ररक्षक मात्र कोटे आहेत, कारण मोठा फडके खेळायचे आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. नॉन स्टॉप एनला पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे. दमदार चौकार. तर या 9 धावा धावपळकावरती आल्यात. 5 बॉल्स 9 रन्स बनवल्या गेल्या. शेवटचा बॉल असेल. तर निश्चितच एक लेदर प्लेअर पाहतोय आपण गौरवला. स्ट्राईक वरती आहेत आणि लेदरचे जे क्रिकेटर आहेत नेहमीच कॉपी बुक स्टाईलने पटके पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक पाय पुढे घेतला होता मिड विकेटला चेंडू, मात्र तोपर्यंत धाव मिळते ती एकच. गुड बॉलिंग. षटक समाप्त होतोय. तर निश्चितच जी आताच स्पर्धा झाली इंद्रेपाड्याची त्याच्यामध्ये मात्र मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार पटकावलेला फलंदाज गौरव मात्रेला पाहतोय. गावदेवी खरवई संघाच्या वतीने खेळ करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकात मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावपळकावरती. ऑनबोर्ड वरती 10 धावा आल्यात. तर बाळू मुकणे आपण जर कुठे असेल तर जी समोर व्यासपीठासमोर उजव्या साईडला बस उभी आहे त्या बसच्या समोर यायचंय. बाळू मुकणे. तर दुसरे षटक गोलंदाज मयूर ग्रुपच्या वतीने. तर प्रतीक तरे याचा वापर एक तेज तर्रार रफ्तार का सौदागर पाहायला मिळतोय. गोलंदाज स्ट्राईकला गौरव. लेग स्टंपला चेंडू होता, पडल्यानंतर बाहेर निघून जातोय. पंच बाहेरची खूण करतात. 1 धाव अवांतर रूपाने मिळतोय ती संघाला. 11 धावा धावपळकावरती. सामना मात्र इथून फार महत्वाचा आहे कारण कालचा सामना पेंडिंग आहे. इथून मात्र जो विजय होईल तो मात्र निश्चितच या स्पर्धेमध्ये एखादा पारितोषिकाचा हकदार बनेल का. हा चेंडू पुढे केलं होतं, पुढे खेचलं होतं फटका खेळण्यासाठी. तर विकासजी भांडे आणि अक्षय बांबुलकर कात्रब यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये.
तर चला लवकर खेळायचं आहे, टाइम लावलाय आमच्या पंचांनी. मग आपण जर जास्त वेळ घेतला तर लगेचच पॅनलाइज केलं जाईल, कारण आजच्या दिवसामध्ये 2 संघांना पॅनलाइज केलं गेलंय. वराडे संघ त्याचबरोबर जय हनुमान एरंजड संघाला सुद्धा 2 धावांची पॅनल्टी. स्क्वेअर कट, अतिशय चांगला फटका वीरेंद्र सेहवाग स्टाईलने. चेंडू मात्र दन 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 करत 4 रन्स. तर अतिशय चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडेसे बॅकफुटला आल्यात आणि स्क्वेअर कट केलाय. 4 धावा मिळाल्या. फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकला गौरव मात्रेला, एक लेदरचा खेळाडू आणि तेवढे चांगले फटकेबाजी करण्यासाठी माहिर असलेला. जरी सुद्धा कमी उंचीचा खेळाडू असला तरी मात्र फटके चांगले आहेत. ज्याप्रमाणे अजय दुलेच्या बॅटमधून आपण अगोदर फटके पाहिले. पुन्हा एकदा चांगला फटका, बॅक टू बॉलर केलतोय. चेंडू मात्र लॉंग ऑफला येतोय, एकच धाव मिळेल. येथून मात्र चेंडूची फेकी सुरेख होती. 1 रन्स धावपडकावरती. आणि मात्र आचारसंहिता असल्यामुळे आपण आवाजामध्ये सुद्धा जो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय त्याच्यावरती सुद्धा पाबंदी आहे. डीजे तर 10च्या नंतर आपण बंदच करतोय. तरी सुद्धा पाहायला मिळतोय प्रेक्षकांना थोडासा इरमुसलेपणा होतोय, कारण प्रेक्षकांना एंटरटेनमेंट हवा असतं आणि इट इज अ बाईट. पंच बाईटची खूण करतात, कारण प्रेक्षक वर्गाला मात्र मनोरंजन हवं असतोय. तरी सुद्धा आमच्या आयोजकांच्या वतीने खूप चांगला प्रयत्न केला जातोय. प्रत्येक मॅच मात्र वेळेवरती संपवण्याचा प्रयत्न असतोय. 20 मिनिटाचा अवधी प्रत्येक टीमला दिला जातोय प्रत्येक सत्रासाठी, आणि तेथून मात्र सामन्यांना सुरुवात होते. दुसरं षटक, शॉर्ट आर्म पुल करतोय, अतिशय चांगला फटका, पॉवरफुल, ब्युटिफुल 6 रन. तर समीर भगतच्या बॅटमधून हा षटकार, खूप लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळाला. 23 धाबा. धावपडकावरती एकच स्ट्रॉंग बॉडीचा खेळाडू, आणि त्याची बॉडी लँग्वेज सांगतो की हा फलंदाज किती मोठे फटके मारू शकतो. पुन्हा एकदा तोच फटका, यावेळेस मात्र चेंडू हवेत, थोडीशी ताकद कमी पडले. लॉंग ऑनला मात्र झेल टिपला जातोय. अनिकेत होते, नो मिस्टेक, फलंदाज बाद. व्हेरी गुड कमबॅक गोलंदाजाचा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये या लवकर. फलंदाज ओंकार भगत उर्फ बंटी. नवीन फलंदाज इनप नंबर 5, 5व्या क्रमांकाचा फलंदाज, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज पाहायला मिळतोय. 1 टू गो. लास्ट डिलिव्हरी पुढे आल्या, त्यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करायचं होतं. चेंडू पुढे निघून जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थ्रोपैकी अचूक, मात्र धाव मात्र चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केली जातोय. 2 धावा कंप्लीट आणि टोटल स्कोर बनवला जातोय तो 25 धाबा. 2 षटकाचा खेळ संपलाय. 25 धाबा धावपडकावरती आल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी करवई संघ, अगेन्स्ट त्यांचे खेळणारा संघ पाहतोय आपण मयूर ग्रुप बदलापूर संघ. दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत, एकाच जंगलातील दोन्ही वाघ आमने सामने आल्यात. अतिशय चांगलं क्रिकेट बदलापूरचा पाहायला मिळतोय, ते मात्र या मैदानावरती. तर उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. तर गोलंदाज तिसरे षटक बदलापूर ग्रुप संघाच्या वतीने मयूर पिसेकर. पहिला चेंडू यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. वाईडचा इशारा येतोय पंचांचा. तर निश्चितच मयूर पिसेकर याला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू पुन्हा एकदा दिसेपासून भरकटतोय,
मयूरला पाहतोय, बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकल्यात. तर निश्चित या संघामध्ये 2 मयूर पिसेकर नावाचे एक मयूर पिसेकरला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो गोलंदाज. 2 चेंडू खराब फेकल्यात. स्क्वेअर डाय करतोय चेंडूला, मात्र या ठिकाणी डीपिश कव्हरला खेळून काढतोय. मिसअंडरस्टँडिंग आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दोन्ही धावसंख्येला आकार दिला जातोय. चांगला स्कोर पाहायला मिळतोय. 29 धावा लागल्या. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातोय. सजवलंय क्षेत्ररक्षण. तर येथून मात्र एक संघाला सामना जिंकावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करतोय. चेंडू मात्र अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आले होते. गुड फिल्डिंग. 2 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. तर याच दरम्यान मंचावरती आगमन झालंय प्रकाश शेठ गवळे आणि अरुणजी गवळी यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर 32 धावा धावपळकावरती. तिसरे षटक मार्गस्थ असताना स्ट्राईकला गौरव. पुन्हा एकदा कट करायचं होतं. हलकसा अपील केलंय, मात्र पंचांनी सांगितलंय यावेळेस नॉट आउट. तर डॉट चेंडू फेकलाय. सुरुवातीला 2 चेंडू खराब फेकल्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. हा चेंडू ड्राईव्ह करतोय. चेंडूला ऑन साइडला. एक धाव कंप्लीट करतोय आणि दुसरे धावेचा प्रयत्न. आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. अतिशय चांगली किपिंग पाहायला मिळतोय. प्रदीप किशेकर होते फलंदाज बाद. तर गौरव वाद होतोय या ठिकाणी. निश्चित थ्रोपैकी सुद्धा सुरेख होती. कलेक्टिंग सुद्धा सुरेख पाहायला मिळाली आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलंय. तर नवीन फलंदाज नितेश जमदारे. तर शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. तिसरं षटक शकीरन एंड कडून. तर थोडस पास केल्याचं आहे. हा चेंडू मोठा पडका खेळायचा होता. सरळ रेषेत केल्यात. 2 क्षेत्ररक्षक होते, मात्र अडवलं चेंडूला अखेरकार. गुड फिल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि 2च धाबा धावपळकावरती आल्यात. शेवटच्या बॉलवरती 2 धाबा. टोटल स्कोर 35 धाबा. 3 षटकाचा खेळ संपलाय. 35 धाबा धावपळकावरती आल्यात. अतिशय चांगली धावगती पाहायला मिळतोय. ती मात्र या गावदेवी करवई संघाची प्रथम फलंदाजी करत असताना या पहिल्याच सत्रामध्ये जवळजवळ 11.5ची सरासरी ठेवली आहे आणि तीच मात्र मेंटेन करावी लागेल. या ठिकाणी 2 फलंदाज मैदानामध्ये बातचीत करत असताना तर शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत आपली. मयूर ग्रुप बदलापूर संघ शेवटची 5 मिनिटं. तर गोलंदाज प्रतीक पिसेकर. प्रतीक. पहिला चेंडू यावेळेस खेळायचं होतं. चेंडू मात्र सिलिमिड ऑफला येतोय आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव कव्हर केली जातोय. येथून मात्र गरज असेल ती चांगल्या आणखीन मोठ्या पडक्यांची खरवई संघाला.
तर मोठे पडके रोखण्याचा प्रयत्न असेल तो मयूर ग्रुप बदलापूर टीमचा. फटका चांगला यावेळेस मात्र डिपेक्षा कबरला गोळीच्या वेगाने गॅप मधून चेंडू सीमा पलीकडे चौकार. बॉल द्यायचा आहे. तर या ठिकाणी चेंडू हरवलाय. नवीन चेंडू देण्यात येतोय. चौकार मिळालाय. अतिशय महत्वाचा चौकार येईल कारण ज्या वेळेस आपण शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या डेट ओव्हरच्या षटकामध्ये फलंदाजी करता त्यावेळेस मात्र फार महत्वाचं असं. पुन्हा एकदा पडका खेळायचा होता. चेंडू मात्र समोर ठेवला होता. गोलंदाज पुढे सरकतात. एक धावेचा प्रयत्न केला जातोय. एक धाव अंकित केली जाते. धाव पडकावरती 41 धावांवरती पोहोचलाय. निश्चितच 4 षटकामध्ये 50 ते 55 धावा केल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकेल. फुलटॉसचा चेंडू बिरकावून द्यायचा होता मात्र बॅट वरती व्यवस्थित नाहीये. लेग बायच चा इशारा. एक धाव कंप्लीट केली जातोय. एकेकी धावेसाठी मात्र या ठिकाणी पाहिलं जातोय संघर्ष करताना. यावेळेस मात्र पंच वाईडची खूण करतात. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू होता. तर हेच करायचं असं गोलंदाजांना दिशेवरती कंट्रोल करावा लागतोय ज्या वेळेस आपण रिलीज ऑफ डिलिव्हरी करता. पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग केलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू कराप आणि प्रेक्षकांचा मात्र शोर शराबा पाहायला मिळतोय. 44 रन्स 44 धावा. धावपडकावरती तिसरा बॉल. यावेळेस मात्र जास्त उंची आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. अचूक झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. तर याच दरम्यान पाहतोय आपण वांगणी परिसरातील अत्यंत विस्फोटक फलंदाज क्रिकेटर निलेश जाधव उर्फ डॅनी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. गॅप मध्ये चेंडू आहे. डीपिश कबरला जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. खराब क्षेत्ररक्षण. 2 धाव कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती मात्र या 2 धावा पाहायला मिळतात. फलंदाज बाद होतोय आणि टोटल स्कोर झालाय तो 46 धावा आणि 47 धावांची गरज असेल ती मात्र मयूर ग्रुप बदलापूर टीमला. तर चला टॉस साठी यायचंय मानकिवली संघ आणि त्याचबरोबर ज्या हनुमान जोयली या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. मात्र खेळाचं पहिलं सत्र संपलंय. 43 धावा कुठल्या गेल्या आपले 46 धावा कुठल्या गेल्यात आणि 47 धावांची गरज असेल. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय प्रकाशजी गवळी साहेब यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. अजय चला कॅप्टन निलेश याचे अजय या टॉस केला जाईल. करण
तर टॉस केला जाईल. दोन उभय संघामध्ये दोन्ही जवळचे संघ एकमेकाच्या भरपूर वेळेला अगेन्स्ट खेळल्यात आणि यावर्षी मात्र प्रथमच टॉस कॉल दिला गेलाय. काटा टॉस जिंकलाय मानकिवली संघ. तर पेंडिंग डिसिजन पेंडिंग आहे मानकिवली संघाचा. परेश तर चला सामना सुरू होतोय. या ऐकूया पुन्हा एकदा. जातोय समालोचन कक्षामध्ये निखिल यांच्याकडे. धन्यवाद सर. कालच्या दिवसातील जो मात्र क्वार्टर फायनलचा सामना बाकी होता तो सामना जो मात्र पाहायला मिळतोय. प्रथमतः फलंदाजी गावदेवी खरवई या संघाने फलंदाजी केली आणि तब्बल ज्या मात्र धावा बनवल्या गेल्यात 46-47 धावांचा पाठलाग जो मात्र करायचा आहे. नितेश जमदरे गोलंदाज जो मात्र आहे. प्रतीक जो मात्र स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय. निलेश जमदरेच्या हातामध्ये चेंडू आहे. नितेश जमदरे जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. स्ट्रायकर एंडवर फलंदाज जो मात्र पाहायला मिळतो आपल्याला प्रतीक पिसेकर. नॉन स्ट्रायकर एंडवर आतिश थोरवे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे हार्दिकाचं स्वागत करतोय. पंचांचा येईल प्ले असा इशारा आणि सामन्याला सुरुवात. सामन्याला जो मात्र सुरुवात होतोय. पहिला चेंडू पहा. सुरेख प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. मयूर एक सिंगल जे मात्र घेईल आणि संघाचा इथं खातं खोलतोय. संघाचा होतोय श्री गणेशा. प्रतीक जो मात्र खातं खोलतोय. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाईल. एक महत्वपूर्ण सामना जो मात्र पाहायला मिळतोय. पुढील चेंडू ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इन्स्ट्रक्शन काहीच खराब बॅकअप सुरेख पाहायला मिळतोय. पंचांचा येईल अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एक सिंगल येईल. संघा जाऊ संख्या 2 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 47चा पाठलाग करायचा आहे. मयूर ग्रुप बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खरवई. ओ या दरम्यान पहा प्रदीप फटका लाजबाब टायमिंग चेंडू करेल. वन बाउंस सीमारेखेचा वेध घेतोय. खणखणीत दर्जेदार चौकार. 4 रन. या चौकाराच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. आतिश तोरवेच्या बॅट मधून एक लाजबाब फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा नितेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू फॅडवर येऊन सरळ सरळ आदळतोय. निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. आतिश थोरवे आणि प्रतीक पिसेकर. फार मोठी जिम्मेदारी या दोन खेळाडूंच्या खांद्यावर जे मात्र असेल. संघर्ष करावा लागेल. जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत. गोलंदाज पुन्हा एकदा ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढते. जाऊन जे मात्र पोहोचेल 7 या धावसंख्येवर. नितेश जामदारेचं षटक क्रमांक पहिलं जे मात्र मार्गस्थ आहे. प्रतीक पिसेकर. फार मोठी जिम्मेदारी या खेळाडूच्या खांद्यावर जे मात्र असेल. मयूर ग्रुप बदलापूर गाव या संघाची मदार या खेळाडूच्या खांद्यावर असेल. ओ या दरम्यान बिगट मयूर पिसेकर चापला. चेंडू करेल हवाई सपर. टायमिंग प्रॉपर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. प्रतीक पिसेकर ब्रँड हेड षटकार. संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. प्रतीक पिसेकर सेट ऑन फायर होतोय. डीप मिड विकेटला एक खणखणीत षटकार. संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते.
कशा प्रकारची रणनीती जी मात्र केली जाईल. 13 धावा धावफलकावर आहेत. पुढील चेंडू. या दरम्यान विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल जे मात्र घेतली आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात येईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जे मात्र पाहायला मिळते 14 धावा. 14 बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. शेवटचे 18 चेंडू आणि या 18 चेंडूंमध्ये मयूर ग्रुप बदलापूर गाव या संघाला बनवायच्या 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 बनवल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि 11ची सरासरी 33 बनवावे लागतील. तर पुढचा जो सामना होणार आहे माणकिवली विपक्ष जय हनुमान जोवेली या संघामध्ये टॉस झाला होता. टॉस जिंकलाय माणकिवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाईल. षटक क्रमांक पहिलं जे मात्र संपुष्टात येतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आहेत. गौरव मात्रे च्या हातामध्ये चेंडू दिला. अभ्या गौरव कशा प्रकारची कामगिरी जे मात्र करतोय. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. या दरम्यान पहा प्रतीकच्या बॅट मधून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तो मात्र चेंडूचा पाठलाग करत होता. तिथं मात्र यशस्वी होतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक निखिल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 15 विदाउट लॉस. 15 धावा धावफलकावर आहेत. तर आतिश थोरवे अभ्या कशा प्रकारची कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्कवर गौरव म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू आहे. फार मोठी जिम्मेदारी असेल. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तुषार येतोय. चेंडू कव्हर करेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा मिळतील 2-2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. षटक क्रमांक दुसऱ्याच्या मात्र मार्गस्थ आहे. 17 धावा धावफलकावर आहेत. एक सुरेख प्रकारची कामगिरी. भव्य दिव्य असं नियोजन. प्रकाश झोतामध्ये चालू असलेला एक दिमागदार सोहळा जो मात्र पाहायला मिळतोय. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवर राजू. लाजवाब क्षेत्ररक्षण राजूच्या माध्यमातून एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 18. अशफाकभाई पटेल आणि संपूर्ण मित्र परिवार यांनी पाहिलेलं एक गोड स्वप्न कुठेतरी सत्यात उतरताना पाहायला मिळतं. एक दर्जेदार नियोजन. एक दर्जेदार आयोजन. मंगेशदादा धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेली ही क्रिकेटची पंढरी. या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. सुरेख प्रकारचा फटका. धावबाची संधी होती. इथं मात्र एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवर. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. एक महत्वपूर्ण लढत जी मात्र पाहायला मिळते. दिवस क्रमांक पहिल्या दिवसातील हे दोन संघ आज एकमेकांच्या विरोधात जे मात्र पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू. या दरम्यान विकेट. आतिश थोरवेच्या बॅट मधून चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. निखिल शेंडे झेल टिपतोय. फार मोठा जल्लोष. ड्रिंक्स ब्रेक जो मात्र असेल. संयोजक चला विनंती करतो. संयोजक. फलंदाज जो मात्र बाद झालाय. ताबडतोब जायचंय संयोजक आतमध्ये. एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे आणि एक चेंडू नंतर जो मात्र ब्रेक असेल. एकच जल्लोष जो मात्र खरवईच्या प्रेक्षक वर्गामधून पाहायला मिळाला. ज्यावेळेस मात्र झेल झाला प्रेक्षक वर्गांची ती मात्र चाहूल पाहायला मिळाली. कारण त्या विकेटचं महत्व माहिती होतं. आतिश थोरवे बॅक टू द पवेलियन जातोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या येईल अनिकेत कुलकर्णी. ज्या अनिकेतने कालच्या दिवसात प्रेक्षक वर्गाची मनं जिंकली होती तो अनिकेत मैदानात येतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या दरम्यान टाकला गेलेला चेंडू आणि इथं मात्र पाहायला गेलं तर पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. जय पवार सर अवांतर चेंडू जो मात्र घोषित केलाय. एक सुरेख प्रकारची गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून जी मात्र पाहायला मिळते. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर गौरवने पहिले 4 चेंडूचे मात्र हाताळले. 5 धावा खर्च केला. त्यानंतर विकेट एक खुराक भेटली आणि इथं मात्र एक अवांतर चेंडू टाकलाय. गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. प्रतीक पिसेकरच्या बॅट मधून धावांची संधी आणि पंचांचा नकार. एक सिंगल येईल.
एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. 21. 21 बनवल्या, 2 षटकं संपली. 21 बनवल्या, शेवटचे 12 चेंडू, 26 धावा ज्या मात्र बनवायच्यात. क्वार्टर फायनलची लढत. चला संयोजक, विनंती असेल ताबडतोब मैदानात जायचंय. पाहूया कुणाच्या हातात जे मात्र षटक दिलं जातं. तुषार. शेवटचे जे मात्र चेंडू शिल्लक आहेत, 12 चेंडू 26 बनवायच्या. तुषारच्या हातामध्ये चेंडू दिला जातो की राजूच्या, हे देखील पाहायचंय. कारण राजू या अर्थातच राजू देखील एक स्ट्रायकर गोलंदाज आहे. हे षटक पाहूया कुणाच्या हातात दिलं जातं. तुषारच्या हातामध्ये दिलं जातंय. शेवटचे 12 चेंडू आणि 26 बनवायच्यात. कशा प्रकारची रणनीती जी मात्र केली जाईल ते देखील पाहायचंय. राजू अर्थातच आमचे स्कोरर आहेत, ते माहिती पुरवतात की आदरांजली चषकामध्ये राजूने 6 चेंडू 6 लागत असताना त्या बनवून दिल्या नव्हत्या. अर्थातच एक चांगला गोलंदाज आहे. 12 चेंडू विजयासाठी बनवायच्या त्या 26 धावा. आता पाहूया रणनीती कशा प्रकारे केली जाईल. मैदानाच्या ड्रिंक्स ब्रेक अर्थातच पाणी दिलं जातंय, त्या पाण्याची ताकद इथं मात्र कुणाला प्राधान्य देईल. फलंदाज साठी जो मात्र ड्रिंक्स ब्रेक होता, या पाण्याची ताकद पाहूया. प्रतीक पिसेकर आणि असलेला अनिकेत कुलकर्णी हा मात्र कशा प्रकारची कामगिरी करतोय. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तुषारच्या हातामध्ये चेंडू आहे. 12 चेंडू 26. ओ या दरम्यान प्रतीक पिसेकर स्ट्रेट ड्राइव्ह फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक सिंगल घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. 22 धावा. संपूर्ण प्रेक्षक वर्ग जर पाहायला गेलं तर आता असलेला कव्हरचा एरिया जर पाहायला गेला तर संपूर्ण कव्हर केलाय खरवईच्या प्रेक्षक वर्गाने. दर्दी प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक असं स्वागत. 11 चेंडू आणि 25 बनवायच्यात. अनिकेत कुलकर्णी ऑन स्ट्राईक. ओ या दरम्यान अनिकेतच्या पॅड मधून लाजवाब फटका. 2 क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक. 1 बाउंड चेंडू सीमा पार. भय न भीती फक्त आणि फक्त छत्रपती. छत्रपतींचा छावा. 4 धावा. चौकार. चौकार येतोय. चौकारच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. 26 धावा धाबलगावरच्या मात्र पाहायला मिळतात. अनिकेत कुलकर्णी फार मोठी क्षमता या खेळाडूमध्ये आहे. कालच्या सत्रामध्ये देखील अनिकेतने संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं जे मात्र मनोरंजन केलं होतं, आज देखील सुरेख कामगिरी करतोय. ओ या दरम्यान टाकला गेला चेंडू यष्टरक्षण काहीसं खराब पाहायला मिळतंय. इथं एक धाव वाचवणं खूप गरजेचं आहे. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. 27 धावा धाबलगावरच्या मात्र पाहायला मिळतात. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यात चुकू नये. हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही, विरोधक नाही तर प्रगती नाही. इथं मात्र कामगिरी करावी लागेल. जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? केलाय आणि पाहता पाहता गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवर. चित्तथरारक सामना या मैदानावर. या मैदानाला या गोष्टी नवीन नाहीयेत. शेवटचे चेंडू जे मात्र शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 18 धावा. या गोष्टी या मैदानाला नवीन नाहीयेत. एक रंगतदार सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कशा प्रकारची रणनीती जी मात्र केली जाईल ते देखील पाहायचंय.
8 चेंडू आणि 18 धावा. या 2 चेंडूंवर एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे मयूर ग्रुप बदलापूरला. तर एक डॉट चेंडू सोन्याची बिंदी असेल. ओ या दरम्यान सूर्यप्रकाशचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि इथं मात्र नकार देतोय फलंदाज अनिकेत कुलकर्णी. एक सिंगल येईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडू 17. इथं मात्र क्षेत्ररक्षण करता असताना मात्र खेळाडू काहीसा इंजर्ड झालाय. देवाकडे एवढीच प्रार्थना असेल की खेळाडूला ही इजा फार मोठी नसावी. क्रॅम्प जो मात्र आलाय. क्रॅम्प्स आलाय जो मात्र खेळाडूला. क्रिकेटची धगधग वाढतं क्रिकेटचं प्रमाण आणि खेळण्याची जी मात्र इच्छा नेहमीच खेळाडूंच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शुभम मस्कल जे मात्र फिजिओ आहेत आणि ते मात्र मैदानाच्या जाताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. फिजिकल आहेत ते. अर्थातच फिजिकल होण्यासाठी क्वालिफाईड असणं गरजेचं असतं. एकोणतीस धावा धावबालकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानामध्ये. फार रंगतदार सामना चालू आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये विजयासाठी मात्र आवश्यकता असेल 17 बनवायच्या. 30 धावा धावबालकावर आहेत. 7 चेंडू 17. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. युही पंख होने से कुछ न होता, हौसलों में उड़ान होती है. शेवटचे 7 चेंडू आणि 17 बनवायच्या. प्रयत्न करणारे हरणार नाहीयेत. प्रयत्न करावे लागेल. 7 चेंडू आणि 17 धावा. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू क्षेत्ररक्षण सुरेख. इथं पुन्हा एकदा सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं संघात धावसंख्या 31. 31 3 षटक संपले. 31 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 16. 6 चेंडू 16. आवाज खरवाईच्या प्रेक्षक वर्गामधून जो मात्र पाहायला मिळतो. फिजिओ आहेत शुभम मस्कल. त्यांच्या माध्यमातून सुरेख प्रकारची कामगिरी देखील पाहायला मिळते. आता शेवटचा चेंडू 6 शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 16 बनवायच्यात. 6 चेंडू 16 धावा. एक रंगतदार सामना. ज्या सामन्याला सामन्याची प्रेक्षक वर्गाला आतुरता होती तो सामना मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच जो संघ सामना जिंकेल तो मात्र बक्षीस फेरीत पात्र होईल. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू आणि फलंदाज प्रतीक पिसेकर धावबाद. प्रतीक पिसेकर धावबाद जसा झालाय तसा प्रेक्षक वर्गामध्ये आनंदाचा जल्लोष. खरवई प्रेक्षक वर्ग विनंती असेल आपल्याला. खरवईचे प्रेक्षक वर्ग विनंती करतो आपल्याला जो काही एन्जॉय करायचा आहे तो मैदानाच्या बाहेर. कुणी मैदानाच्या आत यायचं नाही. सामना संपल्यानंतर आपण आले तर ते वेगळं. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. सामना संपला तरी देखील आतमध्ये यायचं नाही. प्रेक्षक विनंती असेल आपल्याला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 16 बनवायचे. एक बडी मछली जाल में प्रतीक पिसेकर जो मात्र धावबादच्या रूपाने बाद झाला. गोलंदाजी मार्गावर राजू धंद्रे जो मात्र गोलंदाज आहे आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर राजूने जे मात्र कमाल केली होती. इथं पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. 5 चेंडू आणि 16. राजू गोलंदाजी मार्गावर सज्ज. ओ या दरम्यान बिगट आणि इथं जर पाहायला गेलं तर फलंदाज माघारी. बॅक टू बॅक दुसरा धक्का.
शेवटचे चेंडूचे मात्र शिल्लक आहेत 4 चेंडू 16. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. ओ या दरम्यान फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल. लाजवाब दर्जेदार फलंदाज मात्र बाद होतो. या गोलंदाजासाठी बोलूशी वाटतं. लक्षपती हरण शोधल्यानंतर एक कस्तुरी मूग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यानंतर एक मोती सापडतो. शेकडो माणसं आयुष्यात भेटतात पण या गोलंदाजासारखा एक अंदाज भेटतो. लाजवाब गोलंदाजी राजू दंद्रेची ऑन हॅट्रिक. राजू ऑन हॅट्रिक जो मात्र पाहायला मिळतोय. 6 चेंडू 14 लागत असताना पहिल्या चेंडूवर प्रतीक पिसेकर धावबाद झाला आणि तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरलाय की काय ते देखील पाहायचंय. 3 चेंडू शिल्लक आहेत 16 बनवायचे. 3 चेंडू 16. गोलंदाजी मार्कवर तो मात्र सज्ज होतोय. ऑन हॅट्रिक राजू दांद्रे आणि या दरम्यान विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय राजू दांद्रे साठी एकदा जोरदार टाळ्या. लाजवाब गोलंदाजी करतोय. अप्रतिम कामगिरी राजू दांद्रेच्या माध्यमातून. कौतुक करूशी वाटतं या राजू दांद्रेचं. अप्रतिम गोलंदाजी. मला शेवटच्या षटकासाठी का ठेवलंय त्याचं उदाहरण देताना पाहायला मिळतोय. एक दर्जेदार गोलंदाजी राजूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राजू. शेवटचे 2 चेंडू आणि 16 बनवायच्यात. होत्याच नव्हतं या गोलंदाजानं करून टाकलं. या दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉपेच 4 चेंडू 4 विकेट राजू दांद्रेच्या नावावर. खरवई संघामध्ये फार मोठा जल्लोष. गावदेवी खरवई तू चल मी आलोच अशा प्रकारची कामगिरी. फलंदाज बाद. क्वालिफाय संघ झाल्यानंतर प्रेक्षक आत आले तरी चालतील. संयोजक कमिटीचं क्वालिफाय झाल्यानंतर आपण आत आले तरी चालतील. फक्त खरवईचे सपोर्टर खरवई ग्रामस्थ आहेत. 2 दिवस जर पाहायला गेलं तर फार मोठा जल्लोष. आणि या दरम्यान पहा इथं मात्र संघ विजय होतोय खरवई. आणि या स्पर्धेतील पहिला संघ जो मात्र ठरतोय तो जाऊन पोहोचेल बक्षीस फेरीत. व्हॉट अ विन, व्हॉट अ मॅच, ब्रिलियंट मॅच. प्रेक्षक वर्ग देखील सपोर्ट करताना जे मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांना आपण परवानगी जरी दिली असेल परंतु त्यांना देखील माहिती आहे क्रिकेट. विनंती असेल दोन्ही संघ जो मात्र हँडशेक करून घ्यायचंय. विनंती असेल दोन्ही संघ. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी खरवई. तसेच हार्डलक मयूर ग्रुप बदलापूर गाव. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. एक चांगलं क्रिकेट संपूर्ण प्रेक्षकांना जे मात्र पाहायला मिळालं. खरवई संघाचं अभिनंदन असेल. 4 विकेट्स आणि निर्धाव षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं. अर्थातच राजू दंद्रे बनतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो मात्र असेल